dear class, how are you all of you? Hope so all are fine. So let's start subject EVS from book number 4, lesson number 3, Up Above the Sky. Warm up. What can you see in the picture? What is the difference? This is a yes. She is brightly shining, and here moon is moonlight. You can see in this picture, moon is brightly shining in the sky. Yes or no? The sky. Now, what is the difference you can see? You have to write in this blank. Reading. When we are outside and we look up, we can see a huge empty space. जेव्हा आपण बाहेर असतो आणि आपण वर आकाशात पाहतो तेव्हा आपण काय बघतो? अव्य भव्य मोठं मोकळं असं छान असं आकाश बघतो. ते पूर्ण असं स्पेस पाहतो. दिस इज द स्काय. त्यालाच काय म्हणतात? त्यालाच आकाश म्हणतात. द स्काय इज द स्पेस वेअर यू कॅन सी द सन, मून, क्लाउड अँड स्टार. द स्काय इज द स्पेस. स्काय काय आहे? अवकाश आहे आणि त्याच्यात आपण काय बघतो? सूर्य बघतो, चंद्र बघतो, ढग बघतो आणि तारे पाहतो. Now the sun. During the daytime, we can see the sun shining in the sky. During the daytime, आपण काय बघतो? Sun shining in the sky. Sometimes we can see clouds. आणि काही वेळा आपण काय बघतो? ढग बघतो. The sun is a big ball of fire. Sun काय आहे? Big ball of fire आहे. It gives us the heat and light. आपल्याला ते काय देतं? उष्णता आणि प्रकाश देतं. The sun looks small as it is very far from us. Sun हे आपल्यापासून खूप दूर आहे, त्यामुळे ते आपल्याला कसं दिसतं? स्मॉल, छोटं छोटं दिसतं. आणि तो एक मोठा बिग बॉल आहे फायरचा. The sun helps लिव्हिंग थिंग्स टू लिव्ह अँड ग्रो. सन आपल्याला काय करतं? ते आपल्याला मदत करतं या पृथ्वी तलावर जिवंत राहण्यासाठी आणि हेल्प टू ग्रो ऑल्सो. प्लांट्स नीड सनलाइट टू ग्रो. ह्युमन बीइंग्स ऑल्सो नीड sun to grow because of sun we get a vitamin D. Yes or no? Good. Awesome. The sun makes the day warm and bright. सन काय करतं? आपला दिवस कसा बनवतो? Warm and bright. Now, skill for a life. Do not look directly at the sun with the naked eyes as this can harm your eyes. कधी पण असं उघड्या डोळ्याने सूर्याकडे बघायचं नाही, कारण की त्या सूर्याची किरणे अल्ट्राव्हायोलेट लाईट आपल्या डोळ्याला त्रासदायक असतात. त्यामुळे काय होतं? आपल्याला डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे डायरेक्टली सनकडे असं बघायचं नाही. डे अँड नाईट. द सन राइजेस इन द मॉर्निंग इन द ईस्ट अँड द सेट इन द इव्हनिंग इन द वेस्ट. सूर्य सकाळी पूर्व दिशेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो. येस और नो? व्हेन द सन राइजेस अ न्यू डे बिगिन्स. जेव्हा सन राइज होतं तेव्हा काय होतं? एक नवीन दिवसाची सुरुवात होते. अँड व्हेन इट सेट द डे चेंज इनटू नाईट. आणि जेव्हा ते सनसेट होतं तेव्हा दिवसाचा रात्रीत परिवर्तन होतं. नाउ डे, नाईट. लुक ॲट इन दिस पिक्चर. द मून. ड्युरिंग द नाईट वी कॅन सी द मून इन द स्काय. आपण रात्री काय बघतो? मून बघतो. कुठं? स्काय मध्ये मून बघतो. The moon is round in shape. मून कसा आहे? चंद्र हा गोलाकार आहे, राउंड शेप मध्ये आहे. The moon shines because of the sunlight. मून बघा, मूनला स्वतःच लाईट आहे का? नो. तो कुणामुळे शाईन करतो? कुणामुळे लाईट करतं? सनच्या लाईट मुळे. The moon shines because of the sun's light. It gives the light at night. ते आपल्याला रात्री लाईट देतं. इट इज मच स्मॉलर दॅन द सन. तो खूपच छोटा आहे सूर्यापेक्षा.
Think and answer. Why we cannot see the moon during the daytime? आपण डे टाइम मध्ये का बघू शकत नाही मूनला? तुम्ही विचार केलाय कधी याचा? ओके, व्हेरी गुड. का बरं नाही बघत आपण? कारण की सकाळी आपण सूर्य पाहतो, सूर्य उगवतो आणि त्यावेळेस सूर्याला स्वतःचा लाईट आहे, पण मूनला आहे का? नो. इट इज गिवन इन द textbook also. Look at here. The moon shines because of the sunlight. मून कशामुळे शाईन करतो? सनलाईट मुळे. आणि त्यामुळे ते काय करतं? लाईट कधी देतं आपल्याला? इट गिव्स द लाईट ॲट नाईट. ते आपल्याला रात्री लाईट देतं. आर यू गेटिंग माय डिअर क्लास? येस. Phases of the moon. The moon seems to change its shape every night. Phases of moon. मून काय करतं? त्याचं प्रत्येक दिवशी त्याचं ते आकार बदलतं. These changing shapes of the moon are called the phases of the moon. अशा चंद्राच्या बदलत्या आकारालाच आपण काय म्हणतो? phases of the moon. Crescent moon, half moon, full moon. Activity. Observe the night sky every day and look at the changing shape of the moon. Draw these shapes in your scrapbook. What you have to do? Every day you have to look at the changing shape of the moon and draw that shape in your scrapbook. A quick recap. Tick the correct answer. The sun sets in the east or west? West. The sun, moon has a light of its own. The sun has a light of its own. The sun is a big or small ball of fire? The sun is a big ball of fire. There are different phases of earth or moon? Moon. The stars. Now look at it. Stars are also seen twinkling during the night. They look very small because they are very far away from us. The sun is also a star. Sun पण काय आहे? स्टार आहे. आणि stars are also seen in twinkling during the night. आपण चांदण्या पण बघतो रात्री. त्या काय करत असतात? ट्विंकलिंग करत असतात, लखलखत असतात. They look very small because they are very far away from us. ते आपल्याला खूप छोटे दिसतात कारण की ते आपल्यापासून खूप दूर आहेत. Cloud. Sometimes we can see cotton like a fluffy things in the sky. आपण असे कापसासारखे असे फ्लफी थिंग बघतो. These are called clouds. त्यालाच आपण ढग म्हणायचं. And clouds may be of different shapes and size. आणि क्लाउड्स कसे असतात? वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या साइज मध्ये असतात. Some clouds bring rainfall. आणि काही ढगांमुळे काय होतं? पाऊस पडतो. Yes or no? आणि काही क्लाउड कसे आहेत? वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे आणि वेगवेगळ्या साइजचे आहेत. Sometimes we can see many things moving in the sky. Look at your gliding and hot air balloon and birds. We can sometimes see these things moving in the sky. Some of these are shown in this picture. Now let's recall. The sun is big ball of fire. Sun काय आहे? Big ball of fire आहे. And the sun rays in the east and set in the west. Sun rays in the east and set in the west. You have to keep in this mind. The suns appear bigger than the other star because it is closer to us. The moon has no light of its own. Stars and clouds are also seen in the sky. Time to remember. Phases of the moon, the different shapes of the moon. Now take the correct answer. The moon shines during the day or night? Come on, guess. Awesome. The stars are near to us or far from us? Come on, tell the answer. The sun set in the east or west? Write the answer. The sun is a big ball of fire or water?
Very good. Give this answer properly and note down in your notebook. Now exercises. Very short answer type question. Tick the correct answer. The moon shines during the night. The stars are far away from us. The sun sets in the west. Very good. The sun is a big ball of fire. Very good, my dear class. Do this task in your notebook. Fill in the blanks. Use word from the help box. The sun gives us heat and light. sun आपल्याला काय करतं? खूप सारी उष्णता आणि आपल्याला प्रकाश देतं. Stars twinkle in the sky. Stars काय करतात? Twinkle करतात sky मध्ये. The moon has no light of its own. स्वतःला चंद्राचा प्रकाश नाहीये. ते कशामुळे लाईट देतं? Because of sun. Clouds are fluffy things in the sky. Now, picture based question. What does the given picture shows? This is a galaxy. We can see the sun. Now, thoughts. The sun is the huge ball of fire. Why don't we get a burn by it? Because there are n number of layers as there. Because of that we not burn because of the heat of the sun. Are you getting, my dear class? Do it yourself. Let's have a fun. Draw the scene outside and color. Now look at your project. List down the 5 activities that you do during the daytime and 5 activities that you do during the night time in your scrapbook. My dear class, do study regularly. Have a nice day.